बुलढाण्यात केस गळतीने नागरिक हैराण असताना आता कोल्हापुरात केस गळतीवर उपाय निघालेला असा एका तरुणाने दावा केलेला आणि या केस गळतीवर उपाय करताना आपल्याला ही सगळी दृश्य आपल्याला पाहतो की गर्दी झालेल्या नागरिकांची दिसत आहे। कोल्हापूरचं बाहेर राज्यातील देखील किंवा देशातील जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी गर्दी केलेलं पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातल्या एका गार्डनमध्ये गर्दी झालेली आहे। हा तरुण जडीबुटीचं औषध देतो आणि डोक्याला लावतो, त्यानंतर केस गळतीचं प्रमाण कमी होतं, केस येतात असं देखील दावा केलेला आणि सगळी दृश्य आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात तरुणांची असतील किंवा नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि केस गळतीने नागरिक हैराण झालेले आहेत। तसं त्याच प्रकारे कोल्हापुरात देखील किंवा कोल्हापूर इतर राज्यात देखील केस गळतीमुळे नागरिक हैराण झालेले आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। काय कुठून आलात? मी कोल्हापूर। काय कशा प्रकारे औषध देतात समजलं तुम्हाला? इंस्टाग्राम वरती माझी सेकंड टाइम आहे। फर्स्ट टाइम मी मंगळवारी येऊन गेलो होतो, त्यानंतर आता सेकंड टाइम आलो। काय नेमकं कशा प्रकारे औषध आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट येणार आहे? आता रिझल्ट तर अजून काय बघितलं नाही, पण आता जे ते औषध आहे त्यांचे आयुर्वेदिक आहे, त्याच्यावरती कळेल आता पुढे काय रिझल्ट येणार आहे। कुठून आला व्यक्ती? हा दिल्लीवरून आलाय। समाजसेवाच्या ह्याच्याखाली ते चाललेलं आहे। आपण बघितलं की सगळी दृश्य आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे। आपल्यासोबत आणखीन देखील काही आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत। काय कुठून आलात? कल्याण। काय नेमकं कशा प्रकारचं औषध आहे, कशी माहिती मिळाली तुम्हाला? माहिती मला ऍक्च्युली माझ्या मित्राकडून भेटली होती, पण ट्रीटमेंट त्याला चांगलं मिळालं, रिझल्ट चांगले मिळाले त्याला, त्याच्यावरून मी त्याचा रेफरन्स घेऊन इथं आलो। तुम्ही देखील टक्कल या प्रणावर तुम्ही देखील आता हैराण झालेला, त्यामुळे औषधासाठी आलेले। कसं औषध आहे किंवा कोणतं औषध आहे आणि कोण देते हे औषध? ऍक्च्युली सलमान म्हणून आहेत मग, आणि एकदा ते औषध लावलं एक 10-5 मिनिटांमध्ये ते धुवून काढायचं म्हणतात, आणि दर 2 तासाला ते भीमसेन कापूर आणि हे ऑइल आहे आपलं पॅराशूट ऑइल, त्याचं मिक्सअप करून दर 2 तासाला त्याला लावत जायचं। असं 3 दिवस करायचं। तर त्याच्याने अजून पण एका फेरीत नाही होणार म्हटलं, अजून असे 6 जर तुम्ही आलात तर 100% इफेक्ट म्हणतात, पण एक 2-3 फेऱ्यामध्ये इफेक्ट पडतो असं माझा मित्र म्हणाला। तुम्हाला काय वाटतं? वेट अँड वॉच आता। तर आपण बघितलं की मित्रांच्या सांगण्यावर देखील हे नागरिक आलेले होते आणि इंस्टाग्रामवरती या सगळ्यांची औषधांची त्यांना माहिती मिळाली, औषध देते माहिती मिळाली आणि त्यानंतर आले दुसऱ्या फर्स्ट टाइम आले असं त्यांचं म्हणणं आहे। काही देखील नागरिक पहिल्यांदा आलेत, काही देखील दुसऱ्यांदा आलेत आणि त्यानंतर आपण वाट बघू आणि आपल्याला केस येतील असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। मात्र एकीकडे हे सगळं असताना याला कुठला शास्त्रीय आधार आहे का किंवा या सगळा रिझल्ट कितपत योग्य आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। टक्कलपणावर अनेक समाजात टोमणी खावं लागतात, त्यामुळे आता केस गळतीवर उपाय मिळाल्याचा दावा करत कोल्हापुरातल्या एका गार्डनमध्ये औषध उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सलमान नावाचा व्यक्ती आहे जो त्यांना औषध देण्यास सुरुवात केलेली आहे। आपण त्याच्याशीच बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? मुंबई। सलमान हेयर ट्रेनर। नेमकं काय औषध आहे, कशा प्रकारे देत आहे ते? ये जडीबुटी आहे, जडीबुटी लावतोय आपण डोक्याला। ते ज्यांना केसांना प्रॉब्लेम असेल, ते डोक्याला चाइल असेल, ते एलोफेशिया एराटा गंजापन, उसके लिए जड़ी बूटी लगाते हैं और उसका 100% रिजल्ट है। लाखों लोगों के औषध लगा दिया है, उनको रिजल्ट मिला है, रिपीटेड आ रहे अपने पास। जिनको रिजल्ट मिल रहा है वो हमारे पास कंटिन्यू आ रहे हैं। लाखों लोगों ने लावून गेले हो, आणि लाखों लोकांना रिझल्ट मिळाला। ते 3 महिने चालू हो गए, 3 महिने। सांगा तुम्ही हो दादा, हो दादा, थांबा की रे, थांबा की लाखो लोकांना घेतले आणि लाखो लोकांना ते आणि आज 5000 लोकांना घेतले औषध। काय रिझल्ट आले, काय भेटले? ते 100% रिजल्ट आले। जो जो अपने पास पहले लगवा के गए ना, उन्हें रिजल्ट मिला है। मुंबईत कुठं होता? पहले होते थे नागपाड़ा एरिया। हाँ, औषधाला काय शास्त्रीय आधार आहे काय? काय शास्त्रीय वैज्ञानिक काय आधार आहे काय? म्हणजे हिंदी में बोलो, थोड़ा हिंदी में। इसको वैज्ञानिक कोई आधार है क्या? हाँ, सब है सारे आयुर्वेदिक, ये इसके सर्टिफिकेट वगैरह है। जड़ी बूटी जो लैब में काम चल रहा है इसका, उसके जितने भी ये जड़ी बूटी है उसका सारा कुछ है अपने पास। यहाँ कैसे आप आया?
मैं इधर ट्रेनर हूँ। मैं हेयर की ट्रेनिंग देता हूँ, केमिकल वर्क करता हूँ, केमिकल जितने ट्रीटमेंट होते हैं सारे लोगों को करता हूँ ट्रीटमेंट। मेरा खुद का सैलून भी है इधर। अभी सैलून मैंने 3 महीने हो गए दे दिया सब। यहाँ गार्डन कैसे कैसे उपलब्ध है आपको? ये कैसे है गार्डन में क्या चालू है तो बोलूं कि नहीं? आप अपनी अलग बातें कर रहे हो। आप क्या यहाँ गार्डन कैसे उपलब्ध है आपको? यहाँ गार्डन में कैसा है कि लोग ज्यादा से ज्यादा समाज सेवा का लाभ उठा सकें, ज्यादा से ज्यादा लोग आ सकें, इसलिए गार्डन में लगाना स्टार्ट किया है। पहले सैलून में लगाता था, अब मेरा खुद का सैलून था, मैंने दे दिया है मैडम को सैलून। और उधर कैसे पब्लिक ज्यादा जमा हो रही थी, लोगों को प्रॉब्लम हो रहा था, इस वजह से सलून कहाँ था? न्यू पैलेस पे सैलून था अपना। वो बंद कर दिया। बंद नहीं किया, चालू है। वो एक मैडम को हैंड ओवर दे दिया, पूरा सेल आउट कर दिया है। ये गार्डन किसने उपलब्ध किया? ये हमारे राहुल चौहान कारपोरेटर कोल्हापुर के, न्यू शाहपुरी के, उनका समर्थन है। उनकी समर्थन की वजह से ये समाज सेवा चल रही है। जितने लोग आज आ रखे हमारे पास, ये उनकी सपोर्ट के लिए, उनकी सपोर्ट से इधर मैं ट्रीटमेंट कर पा रहा हूँ लोगों का। अगर वो सपोर्ट नहीं करते तो ये लोकेशन मुझे नहीं मिल पाती और मैं ट्रीटमेंट नहीं कर पाता। इनका खर्च कितना है? किसका? ये जो भी खर्च है ये मेरी खुद की जेब से है। मैंने किसी से 1 रुपया नहीं लिया है, अपनी जेब से समाज सेवा कर रहा हूँ मैं। आप समाज सेवा कर रहे हैं, हाँ, लेकिन उनका आर्थिक खर्च तो आप कैसे कर रहे हैं? ये मेरा घर से चल रहा है। हाँ, ये मेरे घर से चल रहा है। इसका रिझल्ट 101% आपण बघितलं की मी समाजसेवा करायला लागलोय आणि समाजसेवामुळे आणि कोल्हापुरातल्या एका नगरसेवकांनी देखील हे गार्डन उपलब्ध करून दिलेलं आहे। कारण मी सलून दुकानात काम करतो, आता सलून दुकान कमी पडतं, त्यामुळे जागा कमी पडते, त्यामुळे समाजसेवेसाठी एकाच नगरसेवकाने हे गार्डन उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि समाजसेवेसाठी आपण हे करतोय आणि स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून टक्कलग्रस्तांना औषध देतात, असं देखील या तरुणांना सांगितलेलं आहे। मात्र हे औषध कितपर मार्मिक ठरणार आहे, योग्य ठरणार आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर। माझं नाव युसुफ बागवान, मी राहायला गडमुळशिंगीमध्ये। मी इंस्टाग्रामवर सलमानबाईचं ते हेअर ट्रीटमेंटच्या बाबतीत बघितलं व्हिडिओ। नंतर मी मागच्या आठवड्यात एक वेळा लावून गेलो, मला पूर्ण टक्कल करायला सांगितलं। पूर्ण टक्कल केल्यानंतर थोडं मला त्याचा इफेक्ट आता जाणवला। मी आता दुसरी वेळेस लावलेलं आहे, अजून 2 वेळा त्यांनी लावायला सांगितलं, म्हणजे 4थ्या वेळेस ते ट्रीटमेंट फुल्ली तुम्हाला 65 दिवसानंतर त्याचा पूर्ण इफेक्ट समजणार सांगितलेलं। किती वेळ लावायला सांगितलं त्यांनी? 4 वेळा। 4 वेळा। आता 2 वेळा, दुसरी वेळ माझी, अजून 2 वेळा लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे किती रुपये घेतले वगैरे? काय नाही, काय निःशुल्क आहे ते, एक आपलं समाजसेवा म्हणून ते करत आहेत। त्यांनी कुणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाही। नमस्कार, मेरा नाम श्रीधर रत्नाकर इंगले है और मैं सतारा से आया हूँ। मुझे ये जो इनका पता चला वो इंस्टाग्राम से पता चला। इंस्टाग्राम आईडी मुझे मेरे दोस्त ने भेजा था और वो ऐड मैंने देखी, उनका नंबर मैंने उनको फ़ोन लगाया, वापस उन्होंने कुछ कॉल नहीं उठाया, तो व्हाट्सएप में मैंने उनको हाय भेजा, तो उन्होंने कुछ डिटेल्स भेजे और थोड़ी देर बाद उन्होंने मुझे वापस कॉल किया। तो उन्होंने मुझसे बातचीत की, तो उन्होंने कहा कोई प्रॉब्लम नहीं है, आप आ जाइए, कि आपका हो जाएगा। तो मैं आज फर्स्ट टाइम यहाँ पे आया हूँ और बहुत अच्छा लगा। होप फॉर द बेस्ट, कि एक खुशी है दिल में कि हो जाएगा। कहीं तो भी उम्मीद की किरण बोलते हैं ना, तो हो जाएगा। और सबसे अच्छी बात है कि ये एक बहुत समाज सेवा कर रहे हैं और फ्री ऑफ कॉस्ट, एक ही पैसा उन्होंने ले लिया, किसी से भी नहीं लिया, और अच्छा लग रहा है। देखेंगे अभी, होप फॉर द बेस्ट। अब टक्कल आपको है, हाँ। तो समाज में टक्कल घूमते हाँ। अभी के आगे वो अपने में एक है क्या? होप्स तो है कि आ जाएंगे। वैसे इतनी उम्र भी नहीं है और बहुत सारी चीज़ें करने की है, तो इसी होप के लिए मैं आया हूँ। देखेंगे, आप भी दुआ कीजिएगा और सबके लिए दुआ कीजिएगा, मेरे लिए नहीं, सबको आ जाए। थैंक यू।